देखो हो गया प्रॉपर कनेक्ट. थोडंसं ते फ्लिकरिंगचं होईल. आणि हे बघा डायरेक्ट डिस्प्ले ऑफ, इकडे डिस्प्ले चालू. हा रोड जरा नवीन आहे तर इकडून आपण एक्सप्लोर करूया. असे महाराष्ट्रातले रोड आणि मराठी गाणी कानामध्ये अशी मज्जा येते ना. हो 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 हो. तो बघ काय डोंगर दिसतोय भेंडी, काय सीन दिसला यार, एक नंबर आहे बघा. माकडं बघा चमायला, जाम चॅप्टर आहेत माकडं इकडली. स्लिंग बॅग होती तर ती माकडांनी खेचली, त्याने ते पाकिट घेतलं आणि डायरेक्ट दरीतून खाली टाकलं. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळचे वाजलेत 5 आणि आपण चाललोय लॉंग राईडला, म्हणजेच महाबळेश्वरला. पहिलं तर सर्वात मेन काम पेट्रोल भरायचं, बातचीत तो होती रहेगी. एकदम फुल हो गया अभी, वो एयर पकड़ लेगा उसमें. ठीक है चलेगा ये लो. पहिलं पण पेट्रोल होतं यार, मला लक्षातच नाही आलं. तर आता इथून मॅप टाकायचा आपल्याला, पोलादपूरचा मॅप टाकूया. युअर फोन इज कनेक्टेड, कनेक्ट हो जा. ये देखो हो गया प्रॉपर कनेक्ट. थोडंसं ते फ्लिकरिंगचं होईल पण ते कॅमेराचा इश्यू आहे, आपल्या डिस्प्लेचा नाही आहे. आणि आता मजा बघायची आहे काय. आणि हे बघा डायरेक्ट डिस्प्ले ऑफ, इकडे डिस्प्ले चालू. जर या हॅकची एक नवीन व्हिडिओ पाहिजे ना तर कमेंट करा, ह्याची पण नवीन व्हिडिओ येईल. जो हॅक मला भेटलेला आहे, रॉयल एनफिल्डचे ओनर असेल ज्यांनी आत्ताच गाडी परचेस केली, BR 650 बोला किंवा गोरिला 650, आणि ज्याच्यात पण हे ट्रिपल डॅश आहे ना, तर ते त्याच्यामध्ये कॅमेरा आपलं मोबाईल ऑफ नाही होत, मोबाईल ऑनच ठेवावा लागतो. तुम्हाला डिस्प्ले ऑलवेज ऑन ठेवावा लागतो कारण की टाईप ऑफ स्क्रीन मिररिंग येते. पण आपल्याकडे हॅक भेटलेला आहे. ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की व्हिडिओ बनवू आपण. अँड्रॉइडसाठी पण आणि iOS साठी पण, दोघांसाठी पण. आता सुरुवात करूया राईडला. प्रॉपर गिअर अप झालेलो आहे आणि आता लेट्स गो मध्ये मेरी जान. तर महाबळेश्वरला जायचे 2 रस्ते आहेत. एक आहे इकडून सातारा साईडून आणि एक आहे कोकणातून पोलादपूरवरून. तर आपण चाललोय पोलादपूरवरून आणि येताना साताऱ्यावरून यायचं असा प्लॅन आहे. तर दोन्ही वेळेला जरा वेगवेगळे रूट पाहायला भेटतील तुम्हाला पण, आणि मला पण कंटाळा येणार नाही तसा बाईक चालवायला, कारण की हा रोड मी जरा पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय बाईकवरती. असं तर मी गेलोय 2-3 वेळा, पण बाईकवरती हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, सोलो राईडला ते पण. त्याच्यामुळे आपण चाललोय पोलादपूर वरून महाबळेश्वरला. हा रोड जरा नवीन आहे तर इकडून आपण एक्सप्लोर करूया कुछ तो अलग. तर हा मुंबई गोवा हायवे, इकडून पण लोक गोव्याला जातात, अलिबागला जातात खूप लोक, कोकणात जाणारे तर इकडूनच जातात. पहिल्यांदा मी सायडर्स बाईक चालवतो, म्हणजे ब्रॉड झाले मागून बाईक, आणि इकडे माझी थंडीने वाट लागली. जोरात नव्हतं तर ठीक आहे. बाकी रोड तर प्रॉपर बनले तर इकडे. पुढे बघू आता. झप करून खड्डा लागला. तो काय आहे ते कळत नाही, काहीतरी असेल तिकडे शिखर. आता सांगतोय रोड चाललाय आणि हा जो ग्रेडियंट आलाय ना, ग्रेडियंट एक नंबर दिसतोय. विचार करतो कुठेतरी थांबून आहे ना जरा
फोटो काढतो बाईकचा. आपल्याला हेच हवं असतं यार, अजून काय आपल्याला हवं असतं? एक बाईकचा चांगला फोटो अशा स्वीटच्या नेचर सोबत. बघा ना, पूर्ण येल्लो ग्रेड होऊन डायरेक्ट हा असा ब्ल्यू झाला. पण हायवेच आहे तर हायवेला मस्ती पुढे थांबू नाही शकत आणि त्याच्यासाठीच मी कॅमेरा ऑन केला. आईच्या गावात काय झालं रे, स्पीड ब्रेकर. हा, इकडे जरा स्पीड ब्रेकर आहेत पण ठीक आहे. मुंबई, ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती पण आहेत. तर बाकी रोड एकदम मस्त आहे, जरा पण खड्डा नाहीये कुठे कुठे, जरा पण असं खडबडीत वगैरे नाहीये. एकदम स्मूथ आणि सिंपल मस्त जागा. आणि हा बघा सनराइज होतोय, असा व्ह्यू एक नंबर. आणि थंडी एवढी डेंजर लागते ना, कारण की मुंबईमध्ये ऑलमोस्ट थंडी गायब झाली या टायमिंगला. म्हणजे आताची डेट आहे 3 तारीख, नाही सॉरी 4 तारीख. त्या टाइमला मी ब्लॉग शूट करतोय. मुंबईमध्ये जरा पण थंडी नाहीये, पूर्ण थंडी गायब झाली. मुंबईमधून निघताना आम्हाला पूर्ण गरम होत होतं, असं वाटतं उगाच जॅकेट आणि हे सगळं ग्लाउज वगैरे घातलं. पण जसं बाहेर आलो थोडी 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 थंडी व्हायला लागली. आणि मग नंतर इकडे आल्यावरती झालं एक चेंज असतं भाई, पूरा माहौल ही चेंज करते. जज्बात बदलली आहे, हालात बदलली आहे, मजा येते. पण थंडीत राईड करायला ना भाई वेगळीच मजा आहे. पेन जवळ थांबलो एका ठिकाणी नाश्ता करायला, शिवसागर करून काहीतरी हॉटेल आहे. आणि आता पितोय आपण कॉफी पिऊन मग नंतर परत राईड चालू. हा, हे अजून परफेक्ट बसली आहे गाठ, जरा पण हल्ली नाहीये. इकडे थोडस ते लूज वाटतंय मला, की असं असतं माहिती नाही आता. ठीक आहे, पण आहे तसंच आहे, जरा पण येणार. आणि हा बघा स्टँड, हा मी काल फिट केला ह्याच्यासाठी, कारण की हे असं राहावं. ठीक आहे, परफेक्ट आहे. हे कापायचं असतं एक्स्ट्रावालं, पण ते ठेवलंय मी तसंच. आणि हा डबल डी लॉक आहे, त्याच्यामुळे हे असा सेटअप आपला प्रॉपर झाला. काय झालं, हा बघा आपला सेटअप प्रॉपर झाला. आणि हे मी बॅग याच्यासाठी बसवले कारण की धुळेने खराब नको व्हायला बॅग, म्हणून मी रेन कव्हर्स बसवलेत. त्या साईडला उलटा बसलाय व ठीक आहे. आणि हे जरा याचे क्लिपिंग आहेत ना, तर ते लागत तर नाही अजून, पण एक्स्ट्रा मी टाकून ठेवलंय रुमाल, कारण की लॉंग राईडला जायचं आहे. तर सीट, मला थोडंसं सीटचा प्रॉब्लेम वाटतोय. प्रॉब्लेम नाही बोलू शकत. याला कुठे गेलं तोंड. चलो निघूया. तर पेनच्या इकडे हे हॉटेल आहे, दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा, शिवसागर फास्ट फूड मॉल. चलो लेट्स गो भेग. तर इकडून अजून 116 किलोमीटर आहे पोलादपूर. आणि पोलादपूर वरून आतमध्ये जायचं आपल्याला महाबळेश्वरला. रोड आतापर्यंत खूप चांगले आहेत आणि त्याच्या पुढे पण चांगलेच भेटेल, अशीच देवाचरणी प्रार्थना. आता ऊन प्रॉपर आलाय, त्याच्यामुळे थंडी पण आहे ना थोडी कमी राहणार होते. आणि पोटात पण भर पडली आहे ना, तर जरा बरं वाटतंय अजून. आता मगाशी तर पूर्ण आम्ही गेलो. आणि इकडूनच अलिबागला पण जाऊ शकतो. आईच्या गावात डेंजर आहे. मध्ये मध्ये जरासं येतं असं डेंजर पॅच, पण ठीक आहे, कमी आहे. नंतर हा सेम रोड आहे अलिबागला जो जातो, पण आपल्याला एक असा ब्रिज घेऊन असा लेफ्ट हँड मारायचा, जे मी मॅप मध्ये बघितलं. आता बघू कधी येतो. 45 किलोमीटर नंतर आहे, त्यामुळे आपल्याला टाइम येतो. 45 किलोमीटर अलिबागच्या पुढे बघूया कसं आहे रोड. थोडं काम चालू होतं इकडे पण, असं दिसतं. हा, मध्ये पण दिसलं थोडं काम. तर आता इकडे एक खालतून रस्ता गेला, तो अलिबागला जातो, अलिबाग मुरुड या साईडला. आणि आपल्याला हा सर्व गोव्याचाच रोड पकडायचा.
जो गोव्याला जातो म्हणजेच कोकणात जातो काय घाट वगैरे काय नाही, एकदम आरामात चाललंय. आणि आता थोडस तोंडावरती यायला लागलं आणि गर्दी जरा पण नाहीये या रोडवरती. नाही तर मुंबई पुणे रोडवरती तुम्हाला बघू शकता, नाही तर मुंबई पुण्यावरती बाबा एवढी गर्दी असते मुंबई पुणे रोडवरती. आणि इकडे एकदम रोड मोकळाच्या मोकळा, खूप कमी गर्दी आहे. आणि असंच हवं आपल्याला जरा सुट्ट चालवलं जरा मजा येते, नाहीतर गर्दीतून वेंडू हा ट्रक बाजूला आलाय. पण जेवढे डेंजर रोड ना तेवढे लोक पण आहे ना खूप असे मधून मधून धावतात. मी बघितलं कोणत्या ठिकाणी. आणि कुत्रे वगैरे पण आहेत रोडवरती येतात. हे बघा हे बघा एकदम बिंदास चालतात, पण की नाही एवढा रश नाहीये. तर याच्यापासून पण थोडंसं सावधान राहावं लागलं आपल्याला. तर माणगावला पोहोचलोय आणि माणगावला पोहोचून जरा ब्रेक घेतलेला, थोडा सुसू ब्रेक. आता इकडून निघतं आणि डायरेक्ट आता पोलादपूरचा टार्गेट आहे. आता मध्ये कुठे थांबायचं नाही. 10:30 वाजलेत. आपल्याला ॲटलिस्ट 1 वाजेपर्यंत तरी महाबळेश्वरला पोचावं लागेल. त्या हिशोबाने प्रॉपर आता पोलादपूर 46 किलोमीटर दाखवतंय. ट्रैफिक है, ट्रैफिक थोड़ी ट्रैफिक झेलनी पडेगी. थोडीशीच आहे, थोडीशीच. हा मेन मार्केट आहे इकडे माणगावचं, त्यामुळे वाटतं ट्रॅफिक असेल. MIDC महाड, रत्नागिरी, पणजी. रत्नागिरीला घेऊन जायची आहे गाडी. रत्नागिरीची पण एक ट्रिप व्हायला पाहिजे. 4-5 दिवसाची सुट्टी टाकून रत्नागिरीची ट्रिप होऊ शकते. परत चालू झाला आता रोड. थोडासा 2 सेकंड भेटू आपल्याला. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the... मजा आली पळवायला, एक नंबर. आलो पण लगेच पोलादपूरला माणगावर. एवढा मस्त रोड होता ना, प्रॉपर पोचलो. आणि हे बघा इकडे लेफ्ट हँड साईडला महाबळेश्वर, सरळ महाड. आईला पण घ्यायचं कसं आहे टर्न? पुढे आहे का? जरा बघायला लागेल. हा इकडे बरोबर. चालेला STL रॉंग साईडला जातोय का मी रॉंग साईडला आहे? हा यस, बहुतेक इकडूनच असावा. थोडा गावागावातून वाटतंय. हो तर मी पोलादपूर पर्यंतच मॅप लावलेला. आता त्याच्या पुढचा मॅप टाकावा लागेल मला. कुठेतरी जरा थांबूया आणि जरा आपल्या बाईकला रेस्ट देऊया. एवढी पळली आहे ना, मज्जा आली. पण आईला मोबाईल. हा तर मित्रांनो, पोलादपूरवरून आपण लेफ्ट घेतला आणि घाट सोडून वरती पण आलो. पण कॅमेरा त्यावेळेस बंद होता, कारण की कॅमेराने चेक केलेला. मेन टाइमला बॅटरी त्याची डेड झालेली कॅमेराची. तर घाट जोपर्यंत मी चढत होतो तोपर्यंत थोडंसं चार्जिंगला लावलेलं. बाकी घाट एक नंबर आहे. आणि तो गड वाटतो प्रतापगड वरती. थांबा आता ते गाडीतून नंतर. हे बघा एवढा मोठाच्या मोठा डोंगर. एकदम उत्तराखंडची आठवण आली तुझ्या आईला. स्वतः पण घाबरला, मला पण घाबरवला इकडे. पण हा डोंगर खूप मोठा आहे, उंचच्या उंच पहाड आहे. हा बघ पूर्ण इथून आला, इथून. असे लोक आहेत ना यार खरंच. हा बघा एवढं वरती आलं ना तरी हा डोंगर अजून वरतीच वाटतं. प्रतापगडच येतो. आणि मला वाटतं पूर्ण प्रतापगड पर्यंत गाडी जाते. थोडंफार तुम्हाला चालायला लागतं.
आणि त्या साईडला तिकडे पुढे ना रायगड किल्ला आहे. प्रतापगड आणि रायगड असे समोरासमोर आहेत. बघा ना, आता ते प्रतापगडची हाईट बघा आणि हे बाकीच्या डोंगरांची हाईट बघा, त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल तेवढा उंच गड आहे प्रतापगड. प्रतापगड पण आणि त्याच्यासोबतचे डोंगर पण एकदम उत्तराखंडची आठवण दिली. फक्त एवढंच आहे की उत्तराखंडचे डोंगर असे लालसर होते, तसा हा पहिला वाला डोंगर आहे ना हा कसा लालसर आहे, तसा लालसर आणि ऑब्विसली बर्फ पडल्यावरती व्हाईट दिसतात. पण आपल्या इकडचे डोंगर असे लांबून थोडेसे काळपट आणि हिरवे असे दिसतात, डार्क ग्रीन टाईप. बाकी पब्लिक एवढी नाही आहे, गाड्या आहेत फक्त ते मध्ये मध्ये येतात आणि मोस्ट ऑफ लोक गावातले पण असतील जे ट्रॅव्हल करतात. हो हो हो. आणि गाडीबद्दल बोलायचं बरोबर भाई, एकच नंबर गाडी चढते. एवढं लगेज आहे मागे, आमच्या दोघांचं वजन, गाडीचं वजन, तरी पण कुठे पण असं लॅक ऑफ पॉवर नाही वाटत. तिसऱ्या गिअर मध्ये पण उचलता तरी असं वाटतं की अरे चौथा टाकला पाहिजे. आता हे बघा, आता इथून पुढे असं वाटतं चौथा टाकला पाहिजे आणि चौथा टाकला तर स्मोल होत. जेवढी रेस देणार तेवढी पळणार. कुठेच तुम्हाला असं वाटत नाही गाडी आता थोडस लॅक ऑफ पॉवर असं घडते गाडी कुठेतरी, असं नाही वाटत आहे. बघ टाटावाले ना प्रॉपर असतात, बरोबर त्याने साईड दिली, नाहीतर हे बाकीचे लोक ना नुसतं अंगावरती येतात रे. हो 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 हो, तो बघ काय डोंगर दिसतोय भेंडी, काय सीन दिसला यार, एक नंबर. पावसाळ्यात तर भाई अजूनच मजा आहे इकडे यायला, एक नंबर वाटत. असे महाराष्ट्रातले रोड आणि मराठी गाणी कानामध्ये अशी मजा येते ना, एकदम भारी फिलिंग येते. तर हा ना इकडे प्रतापगडला जायचा रस्ता आहे. नाही नाही नको थँक्यू. आणि आपल्याला याच्या पुढे जायचं आहे आणि इकडे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत. अच्छा, हे सगळे महाबळेश्वरचे ऍक्टिव्हिटीज दिलेत इकडे. आपल्याला एका पॉइंटला जायचं इकडे पुढे, प्रतापगडच्या पुढे. तर आता मॅप लावावा लागेल. हा रे एक नंबर. थांब पुढून पुढून पुढून. अरे पण आता हे गोप्रो मध्ये झूम करायचं मला तर जाम हे आहे. हा तो बघ तिकडे झेंडा दिसतोय. हा म्हणजे आता इथे वरती चढलं की इकडे चढायचं आहे, एवढं चढण नाहीये, ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत गाडी येते. छान. प्रॉपर दिसत. आणि आम्ही आता आहे इकडे. ये देखो फिल्टर वगैरे चेंज केलंय का काय? नाही, छान येतोय ना क्वालिटी. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. They deceive with the negativity, but I just slide right by that energy. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. काय भारी वाटतंय ना डोंगर वेळी. बघ सीन बघा, अरे बघा माकडं बघा, चमायला जाम चाप्टर आहेत माकडं इकडचे. भारी मस्त फोटो काढले तिकडे थांबून, जरा मजा आली. जिकडे भेटेल तिकडे आठ झोड फोटो काढत सुटलोय नुसतं आम्ही लोक. आता हा पूर्ण घाटच आहे आणि ऑलमोस्ट आता 10 किलोमीटर वरती हॉटेल आहे. तर डायरेक्ट जातो हॉटेलला, चेक इन करतो, सगळं सामान ठेवतो आणि मग तिकडून फिरायला जातो. तर इथून पुढे तर शूट नाही करणार, कारण की आईच्या गावात सिनरी सिनरी सिनरी, मज्जा मज्जा मज्जा. गाडी पण बघायला लागेल, आता आपली मजा होईल. आता एकदम टॉपला आलो. आता आपण एकदम टॉपला आहे ना, बघ ना. प्रतापगडच्या खालती होतो मागाशी, आता प्रॉपर व्ह्यू दिसतोय प्रतापगडचा असा लेवल. अच्छा हाच डोंगर तो मी बोलत होतो बघ,
केवढा मोठा डोंगर दिसतोय. हाच डोंगर होता तो. अभी समझा विडू, अभी समझा. लेके जा हम लोग को वापस मुंबई. गाडी वाले ना यार डेंजर आहेत खरंच. ठीक आहे, तर आता हॉटेलला जातो, चेक इन करतो, सामान ठेवतो आणि मग नंतर तिकडून आम्ही फिरायला जाऊ. थोडस पॉइंट्स वगैरे आहेत काय काय, तर ते बघायला जाईल. आणि गोप्रोची बॅटरी पण आता संपत आली, तर जास्त काय दाखवत नाही, शूट करूच नाही शकत आता, काय माझे ऑप्शनच नाहीये. ठीक आहे, आता लावतो परत चार्जिंगला, हॉटेलमध्ये चेक इन करतो आणि मग नंतर परत ब्लॉगिंग चालू केली तर केली, नाहीतर नाही केली तर नाही केली. इकडे सकाळी सनराईज पॉईंट बघायला आलेलो आणि माझं पाकिट होतं जे तुम्ही बघितलं असेल बाईकवरती, स्लिंग बॅग होती, तर ती माकडाने खेचली. त्याच्यामध्ये काय त्याला चेन खोलताना आली की काय माहिती नाही, त्याने ते पाकिट घेतलं आणि डायरेक्ट दरीतून खाली टाकलं. तर आता तिथून या दरीतून आता आम्ही लोक खालती बघायला आलो. जर इकडे भेटलं तर नशीब आहे, नाहीतर वाट. आणि त्याच्यामध्ये पूर्ण माझा मोबाईलचं चार्जर, पॉवर बँक आणि पाकिट होता मेन सर्वात. त्याच्यामध्ये पैसे होते कॅशमध्ये. तर ठीक आहे, बघूया आता. इकडे फॉरेस्टसोबत आलो इकडे खालती. हे बघा, हे एलिफंट पॉईंट, इकडे आलेलो आम्ही. आणि तिथून वरतून त्याने पर्स टाकली तर इथे पडायला पाहिजे, नाहीतर इथून डायरेक्ट खाली. इकडच्या इथे तर आम्हाला कुठे दिसत नाही. आता बघूया बाकी खालून बघा कसं वाटतं एलिफंट. राहून द्या दादा, जास्त नका जाऊ खाली. जास्त नका जाऊ मोरे. आणि सगळं भेटली नशीब बॅग ही, तर दादाने आपल्याला शोधून दिली. एकदम त्या झावळीमध्ये पडलेली आणि सर्व आहे तसं आहे त्याच्यावर. इकडून जायचा रस्ता लय डेंजर आहे. हा बघा, दगडे बनवलेलं आहे खूप आधीच आहे. हो हो हो, हे बघा, ही पूर्ण दरीच आहे आणि याच्या बाजूने ही पायवाट काढलेली. आता मला दम लागलाय, काय की खूपच स्ट्रेट चढायचं. तर मित्रांनो, बॅग भेटली, पण त्याच्यामध्ये जो माईक होता ना, जो आपला ॲक्शन कॅमेरा लागायचा, तर तो माकडाने घेतला आणि खाऊन टाकला. आणि म्हणजे त्याचा वरचा जो कापूस असतो ना, तो खाऊन टाकला, स्पंज, आणि तो फेकला. आणि शिवानीची लिपस्टिक होती ती काढली, खाल्ली, ती फेकली. आणि ते टिकटॅक होतं तर ते पण काढलं आणि ते त्याला भेटलं खायचं, तर त्याने पूर्ण बॅगच ती दरीमध्ये फेकून दिली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊन शोधली खालती, तर भेटली, पण माईक गेला. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला मे बी ॲक्शन कॅमेरामॅनने नाही दिसणार, किंवा जो गाडीचा पार्ट असणार, म्हणजे जो बाईकचा आपली जी जर्नी असणार, तर ती तुम्हाला म्यूटमध्ये किंवा काहीतरी सॉन्ग टाकून मी काहीतरी करेन जुगाड, किंवा व्हॉइस ओव्हर वगैरे देईन, त्याचं टेन्शन नाही. आणि बाकी रूम कशी वाटते तुम्हाला. आणि आम्ही जिकडे फिरायला गेलो ना, तिकडचा मी काय ब्लॉग शूट नाही केला आहे, पण हां, छोटे छोटे क्लिप्स आहेत, तर ते मी मिनी ब्लॉग करून टाकेन. तर तुम्ही मिनी ब्लॉग बघा नक्की. बाकी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.